कसं झालं माहिती आहे काय, जो टँकमध्ये पोहायला शिकलेला असतो की नाही व्यक्ती, तो नदीच्या काठावर बसून लई स्वप्न रंगवत असतोय. एक दोनदा उड्या मारतोय, परत काठावर येऊन बसतोय, एक दोनदा उड्या मारतोय, परत काठावर येऊन बसतोय. परंतु त्याला काय वाटतं की आता मी पोहायला शिकलो. जेव्हा जी खरी पोहणारी असतात ना, त्यांच्यासोबत तो पोहत पोहत नदीच्या मध्यापर्यंत जातो आणि तिथं त्याला कळतं की मला पोहायला येतं की नाही येतं. ज्यावेळी घुटमळतो ना, दम लागतो, आता जीवन मरणाचा प्रश्न तिथं उभा राहतो. एक तर मागं जायचं का पुढं जायचं, का नदीमध्ये बुडायचं, का तिथं फ्लोट करायचं. ही सिच्युएशन येते. ती कुणासोबत येते? ज्याला वाटतं मला पोहायला येतं. वाटणं आणि पोहायला येणं यात लय फरक आहे. सेम ट्रेडिंगमध्ये. आता जो व्यक्ती पोहतो, काठावर प्रॅक्टिस करतो, माझं काय मत आहे माहिती आहे का, पाण्यावर तंगायला शिकलं पाहिजे, सर्वाईव्ह करायला शिकलं पाहिजे. पोहणं हे माध्यम आहे आणि टिकणं फ्लोटिंग आहे. फरक समजून घ्या. पाण्यावर पोहणं म्हणजे काय, माध्यम आहे, तिथं तुम्हाला एक पार करण्यासाठी. परंतु ज्यावेळी तुम्ही काहीच करू शकणार नाही, अशावेळी सर्वाईव्हसाठी काय कामाला येणार आहे, फ्लोटिंग. काय सांगतो कळालं का, फ्लोटिंग. सेम ट्रेडिंगमध्ये बऱ्याच जणांना वाटतं माझ्याकडे स्ट्रॅटेजी आहे, माझ्याकडे सेटअप आहे. परंतु काय, एक स्टेजला जाता आणि तुम्ही डुबता का, फ्लोटिंग नाही आहे. फ्लोटिंग म्हणजे काय, माइंडसेट नाही आहे, माइंडसेट नाही आहे, सायकोलॉजी नाही आहे. बघा ट्रेडिंगमध्ये ज्यावेळी लॉस होतो, ओव्हर ट्रेडिंग, जसं पाण्यात बुडताना व्यक्ती करतो ना, हातपाय फास्ट मारतो आणि काय होतो, बुडतो. आणि ज्याची सायकोलॉजी चांगली आहे, ज्याला माहिती आहे की मला पोहायला येतं, परंतु आता मला ह्या हातपायाचा का उपयोग होणार नाही, इथं मला शांत राहणं गरजेचं आहे, तो फ्लोट करू लागतो. तो फक्त सायकलिंग करतो आणि पाण्यामध्ये तरंगतो. म्हणजे हे कशामुळे झालं, माइंडसेटमुळं. बुडणारा पण पोहणाराच होता आणि तरंगणारा पण पोहणाराच आहे. फरक कशाचा आहे, माइंडसेटचा. आणि हा माइंडसेट कुठून येतो, ज्यावेळी आपलं फाउंडेशन पक्का असतं. आता बरीच जण मला म्हणतात प्रॉफिटेबल होणार का तुमचा कोर्स केल्यानंतर. मित्रांनो, मी कोर्स विकायला आलेलो नाही आहे. माझा एकच उद्देश आहे, जनसामान्यापर्यंत ट्रेडिंग पोहोचावं आणि ट्रेडिंग कसं आहे, ट्रेडिंग कसं काम करतं हे लोकांना समजावं. जसं शाळेमध्ये आई शिकवली जाते ना, तसं ट्रेडिंगची आई आहे समजा. हे समजले की तुमचं फाउंडेशन तयार होणार आहे. फाउंडेशन तयार झाल्यानंतर एक प्रिपरेशन समजते. प्रिपरेशन नंतर काय येतो, एक्झिक्युशनचा टाइम येतो. एक्झिक्युशन नंतर काय होतं, कॉन्फिडन्स तयार होतो. परंतु त्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते डिसिप्लिन. तो जर नसेल तर तुमचा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स होतो आणि हाय तो पण फंड तुमचा निघून जातो. मग तिथं डिसिप्लिन येतो. डिसिप्लिन आला की माइंडसेट येतो, सायकोलॉजी येतं, मग तुम्ही फ्लोट करता. ट्रेडिंग येणं वेगळं आहे आणि ट्रेडिंगमध्ये सर्वाईव्ह करणं वेगळं आहे. तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे.